आपण आता गोव्यामधल्या गालजीबागच्या किनाऱ्यावर आहोत. गालजीबागचा किनारा ऑलिव्ह रिडले कासवांसाठी राखून ठेवलेला आहे. निळाशार समुद्र, निळशार आकाश, सुरूची वन, हे सगळं पाहिल्यावर मला असं वाटलं इथे समुद्री गरुडाचं घरटं सुद्धा असणार. थोडी चौकशी केली आणि पुढे चालत आलो तर सुरूच्या बनात या झाडावर आम्हाला समुद्री गरुडाचं घरटं दिसलं. हे घरटं मोठं परडीसारखं असं आहे, सुरूच्या बनामध्ये त्यांनी केलेलं आहे. घरट्यावर नर आणि मादी दोघही बसलेले आहेत. घरट्यामध्ये नेमकी अंडी आहेत का पिल्ल पण आहेत ते आता इथून खालून कळत नाहीये. पण हा हंगाम जो आहे जानेवारी फेब्रुवारीचा, हा समुद्री गरुडांच्या विणीचा हंगाम असतो. समुद्री गरुडाचा नर जो आहे तो एका बाजूला बसलाय. एका वेळेस त्याची नजर घरट्यावर सुद्धा आहे आणि समुद्रावर सुद्धा आहे. मादी सुद्धा घरट्याची राखण करते. त्याची नजर समुद्रावर असते कारण त्याचं मुख्य भक्ष्य समुद्रात असतं. समुद्री गरुड हा अत्यंत कुशल असा मच्छीमार आहे. तो समुद्र किनाऱ्यावर पूर्ण गस्त घालत असतो. त्याची जर भरारी तुम्ही पाहिलीत ना तर अक्षरशः थक्क होऊन जाल आणि त्याच्याकडे बघतच बसाल. म्हणूनच समुद्री गरुडाला कोकणच्या किनाऱ्यावरचा किंवा गोव्याच्या किनाऱ्यावरचा सुद्धा सरखेल म्हणतात.